ओम नमो नारायण। मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनाचे 4 स्तंभ आपल्याला जर प्राप्त करायचे असेल तर तुम्ही जर निरोगी असाल तरच हे प्राप्त करू शकता मित्रांनो। तर हे सर्व प्राप्त करण्यासाठी तुमचं शरीर जे आहे हे तुम्हाला साथ देणं जरुरी आहे। शरीर निरोगी असणं जरुरी आहे, शरीर दीर्घायू असणं जरुरी आहे, तरच तुम्ही हे प्राप्त करू शकाल ना। तर मित्रांनो, आम्ही आमच्या आता शिवधाम सरकारमध्ये पंचकर्म सेल हे उघडलेलं आहे। ज्या पंचकर्म सेलमध्ये नुसतं शेक देणे, बस्ती देणे म्हणजे पंचकर्म नाही मित्रांनो। पंचकर्म मीही तुम्हाला पूर्ण समजावून सांगू शकत नाही, खूप वेळ लागतोय। आमच्या शिवधाम सरकारमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पंचकर्माच्या पूर्ण प्रोसेस चालू राहतात। तुम्ही वैयक्तिक एक वेळ करा, वर्षामधनं एक वेळ जर तुम्ही पंचकर्म केलं ना मित्रांनो, तुमच्या जवळ कुठलाही रोग येणार नाही। ब्लड प्रेशर नाही, डायबिटीज नाही, मोटापा नाही, कुठलाही रोग तुमच्याजवळ येणार नाही। कारण की एक वेळ तुम्ही शरीर शुद्ध केलेलं असतं, रोग येतच नाही जवळ तुमच्या। आणि पार आता हल्लीच्या आधुनिक युगामध्ये लोकांना वेळ नाही मित्रांनो। तुम्हाला हार्ट अटॅक येतो, काही लोक मरतात, तुम्ही डायरेक्टली शरीराला वेळ देत नाही, सरळ तुम्ही ICU मध्ये ॲडमिट होता आणि तिथं मग नंतर लाख 2-2 लाख रुपये खर्च करता। माझा असा सल्ला आहे मित्रांनो की आपल्या ऋषीमुनींनी वेदांमध्ये जे काही हे सर्व सांगितलेलं आहे हे आपल्याला सुखी, निरोगी, दीर्घायू जीवन जगण्यासाठी ही कला सांगितलेली आहे। रोग येऊच शकत नाही। तुम्ही जशी गाडीची सर्व्हिसिंग करता तसं शरीराचं वर्षामधनं एक वेळा तरी 7 दिवस तरी मिनिमम पंचकर्म करायला पाहिजे। तर मित्रांनो, आता आमच्या शिवधाम सरकारमध्ये जे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचं पंचकर्म केले जाते, ज्या पंचकर्मासाठी एका दिवसाला 5-5 हजार रुपये खर्च होतात, त्या ठिकाणी आता आम्ही येणाऱ्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व देशवासियांसाठी आम्ही फक्त पंचकर्मासाठी 1000 रुपये एका दिवसाला घेणार। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्या क्रिया चालणार। राहणे, पंचकर्म आणि आयुर्वेदिक औषधं, जडीबुटींची जी आम्ही स्वतः जंगलमध्ये जाऊन आणतोय ते देणे, ह्या सर्वांचा फक्त दिवसाला 1000 रुपये खर्च। ह्या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या आणि आपले मित्र मंडळी, नातेवाईक हे जर तुमच्या सोबत असतील त्यावेळेस तर आनंदाने तुमचे 7 दिवस निघून जातील, शरीर पण शुद्ध होईल, छोटे मोठे आजार लगेच तिथं 7 दिवसामध्येच तुम्हाला आराम देतोय। तर ह्या गोष्टीचा लाभ घ्या। आणि आता ही जी काही आयुर्वेद आहे मित्रांनो, हे आयुर्वेद फक्त रोगी लोकांसाठी नाही आहे, रोगच लागू नये शरीरामध्ये त्यासाठी हे आयुर्वेद आहे। तर मित्रांनो, नो लॉस नो बेनिफिट तत्वावर हे आम्ही 31 डिसेंबर 25 पर्यंत ही क्रिया राबवत आहोत। ह्याचा आपण लाभ घ्या आणि पंचकर्मामुळे तुम्ही दीर्घायू होता, रोग तुमच्या जवळ येत नाही, स्वास्थ्य तुमचं टिकून राहतं, बुढापा तुमचा लवकर जवळ येत नाही। आणि अचानक जे काही एखादा रोग लागला, आपण म्हणतो की सकाळी उठलो लगेच बंद झाली, कोणी म्हणतं की एकदम माझा डायबिटीज वाढला, कोणी म्हणतं एकदम माझा जे आहे ब्लड प्रेशरच वाढतं, तो कमी होत नाही, ह्या सर्वात त्याचा फरक पडतो मित्रांनो। तर आयुर्वेदाने जे काही स्वास्थ्य रक्षणम व्याधिताना व्याधी परिमोक्ष म्हणजे स्वस्थाचे रक्षण करणे व रोग्यांचे दुःखापासून मुक्त करणे, ह्या पंचकर्मामध्ये आम्ही पंचकर्म, प्रॅक्टिकल थेरपी, तसेच मन मित्रांनो, शरीर तुमचं किती जरी चांगलं असेल तर मन पण तुमचं शांत होणं जरुरी आहे। तर पंचकर्म आणि योग मेडिटेशन ह्या दोघांचा मिलाप करून आम्ही 7 दिवसासाठी एक कोर्स डिझाईन केलेला आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट www.shivdhamsarkar.com इथे तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा खालील दिलेल्या नंबरवर आपण योग्य ती माहिती घेऊ शकता। तर आपल्या शरीराचं रक्षण करा। ओम नमो नारायण।